तर जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो. जसं की तुम्हाला माहितीच आहे की बौद्ध पौर्णिमा लवकरच येत आहे आणि ह्या बौद्ध पौर्णिमेलाच महाबोधी महाविहार या ठिकाणी 12 लाख अनुयायी बौद्ध आणि तिथे आंदोलन करणार आहे. आणि त्यासाठीच नागपूरच्या संविधान चौक येथून आंदोलनकारी म्हणजेच बाबासाहेबांचे जे अनुयायी आहे, बौद्ध समाजातील अनुयायी आहेत, ते निघणार आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे कशा पद्धतीने लोक इथे जमत आहेत. आता इथे बॅनर सुद्धा लागलाय की महाबोधी महाविहार, इथे बॅनर सुद्धा लागलाय बघा. तुम्हाला दाखवतो मी जवळ जाऊन की महाबोधी महाविहार, हे बघा बॅनर सुद्धा लागलाय. महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन बोध गया में आ रहे हैं एक साथ. 12 तारीख 12 लाख बौद्ध, संविधान चौक नागपूर ते बोध गया बिहार. आणि हे आंदोलन करण्यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समिती व दीक्षाभूमी बचाव समिती आलेली आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे गाड्या देखील लागल्या. नुकतीच बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला माल्यार्पण सुद्धा झालेली आहे. इकडे आंदोलनकारी जमलेले आहेत, सध्या चाय नाश्ता करत आहेत. आपण त्यांच्या थोड्याच वेळात बाईट घेऊ, त्यांचं काय म्हणणं आहे या आंदोलनासाठी आपण ते जाणून घेऊ. मित्रांनो मध्ये संविधान चौकामधून आज 10 तारखेला महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी इथून 3 बस नेण्याचं नियोजन दीक्षाभूमी बचाव संघर्ष समिती आणि महाबोधी महाविहार संघर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आज कालच अशी एक बातमी आली की ज्यामध्ये आकाश लामा यांनी सांगितलं की आंदोलन काही दिवसांकरता स्थगित केलेलं आहे. पण आम्ही ज्या उद्देशाने इथे जात आहे, 12 तारीख 12 लाख लोक एक साथ बोध गया महाबोधी महाविहाराला ही बुद्ध पौर्णिमा बोध गया इथे मनवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आणि त्याच उद्देशाने तिथे जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर पुढे काय करायचं आहे त्याची दिशा आम्ही ठरवणार आणि त्यानंतर आपल्याला कळवणार. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. मी पियुष धुळे, कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, नागपूर मधला रहिवासी. गेल्या 2 महिन्यापासून जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात हे सगळे जमावडा आहे. आम्ही नागपूर मधून येथे बौद्ध गयामध्ये जे मुक्ती आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी जातो आहोत. तिथे आमचा सहभाग आहे आणि हे जे आंदोलन आहे जे राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे याच्या मागचा उद्देश जे आहे ते महाबोधी महाविहार जे बीटी 1949 ऍक्टच्या अंतर्गत बिहार सरकारचे जो बीटी 1949 जो ऍक्ट आहे त्या अंतर्गत ते आपण म्हणू शकतो की जे दुसऱ्यांच्या हातात आहे ते आपल्याला मुक्त करायचं आहे. ते मुक्त म्हणजे सर्वस्व जे त्याचं जे अस्तित्व आहे ते फक्त बुद्धांच्या कारण असं पाहण्यात येत नाही की जे बुद्ध विहार आहे, जे महाबोधी महाविहार आहे ते दुसऱ्या कोणाच्या हातात आहे. आपल्या बौद्ध भिक्षूंच्या हातात ते यावं. तिथे आपलं बरेच आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर तिथे लोक येतात, तिथे व्हिजिट करायला दरवर्षी येतात. तर हे जे आहे हे पर्टिक्युलरली कोणाच्या बुद्धांच्या हातात ते यायला हवं यासाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकरता आम्ही सहभाग घेत आहोत. जे आता ऑलरेडी 2 महिन्यापासून तिथे 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला, पण तरी सुद्धा आम्ही तिथे सहभाग घेत आहोत आणि आमचं आंदोलन जे आहे ते अजून जास्त स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतो आहोत. तर हे सगळे मंडळी जे आहे ते सगळे तिथे जात आहेत त्या आंदोलनात. ज्यांना आपुलकी आहे, ज्यांना वाटते आहे की महाबोधी महाविहार जे आहे ते सर्वस्व आपल्या लोकांच्या हातात यायला हवं, बुद्धांच्या हातात यायला हवं. तर या संदर्भात हे सगळे लोक चालले आहे. त्याचा निषेध दर्शवत आहे आणि बीटी ऍक्ट 1949 रद्द करण्याचा हा प्रयत्न आहे की जेणेकरून जे काही तिथे बुद्धांचे अस्तित्व आहे ते अजून सुदृढ व्हावं यासाठी हे लोक चालले आहे. आणि त्या संदर्भात जे आता व्हिडिओ व्हायरल होत आहेत की आंदोलन जे आहे ते रद्द होत आहे, पण आमचा प्रयत्न आहे की ते आंदोलन कंटिन्यू राहावं, आंदोलन कंटिन्यू राहायला हवं अंटिल जोपर्यंत आपण ते पूर्णत्वपणे मुक्त करत नाही.